आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी माननीय श्री किशोर नागरे अभियंता ग्रुप यवतमाळ इंजिनियर आहेत सर आणि सरांचा 60वा जन्मदिवस आहे। सरांच्या जन्मदिनानिमित्त नागरे परिवाराकडून आजची भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल नागरे परिवारांचे मनापासून आभार व अभियंता ग्रुपचे सर्व सदस्यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी अभियंता ग्रुपचे आदरणीय नागरे सर यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त खऱ्या गरजूंना अन्नदान व्हावे यासाठी अभियंता ग्रुप वर्षभरापासून या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अभियंता ग्रुपकडून भोजन सेवा दिली जाते आणि आज नागरे सरांचा जन्मदिवस आहे आणि सरांच्या जन्मदिनानिमित्त सर्व बेघर जे खरे गरजू आहेत ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या बेघर गरजूंना आज रोजी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल आदरणीय नागरे सरांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा। जय हिंद, जय गाडगे। नमस्कार मित्रों, आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ। आमचा संपर्क आहे 95 52 22 50 80। आज रोजी या ठिकाणी माननीय श्री किशोर नागरे सर यांचा जन्मदिवस आहे आणि किशोर नागरे सर हे नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। आदरणीय संदीपजी गिरी सर, आदरणीय अभियंता ग्रुप या ठिकाणी आलेले आहेत, मानकर सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। कारण किशोरजी नागरे सरांचा जन्मदिवस आणि अभियंता ग्रुपने ठरवलेलं आहे की दर महिन्याला न चुकता एक वेळची भोजन सेवा अभियंता ग्रुप कडून आपण द्यायची आणि ती सातत्याने जवळपास 2 वर्षापासून अखंड तेवत आहे। दर महिन्याला न चुकता आणि विशेष म्हणजे आवडीने सगळे येऊन या ठिकाणी खऱ्या गरजूंना भोजन सेवेसाठी येतात आणि आपल्या हातांनी प्रसाद या ठिकाणी वाटप करतात। प्रत्येक अभियंता या ठिकाणी सहपरिवार येऊन या बेघर बांधवांसोबत आपला आनंद घालवतात, आपला आनंद या बेघर बांधवांना देतात। या निराधार निराश्रित बेघर बांधवांसाठी ही चालत असलेली लोक चळवळ झालेली आहे। ही बेघर बांधवांची, बेघर मनोरुग्ण प्रभूजींची सेवा नसून ही एक लोक चळवळ उभी झालेली आहे। कारण माझं नंददीप, माझी सेवा, माझं हे कर्तव्य बनते की मी या बेघर बांधवांच्या पाठीशी उभे राहावं। आणि आज रोजी या ठिकाणी माननीय श्री किशोर नागरे सर जे अभियंता ग्रुपचे इंजिनियर आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण इंजिनियर ग्रुप अभियंता ग्रुप या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे ही सेवा अखंड तेवत आहे। माननीय श्री किशोर नागरे सर इंजिनियर यांच्या जन्मदिनानिमित्त 60वा जन्मदिवस आहे सरांचा आणि सरांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी खऱ्या गरजूंना, खऱ्या निराधारांना, खऱ्या निराश्रितांना या ठिकाणी मायेचा घास दिला जातो आहे। या ठिकाणी मॅडम सुद्धा आलेल्या आहेत। मॅडमचं नाव आहे वंदना किशोर नागरे। मॅडम सुद्धा येऊन या ठिकाणी बेघर प्रभूजींना भोजन सेवा देतात आहे। यासोबतच आज आहेत वैशालीताई पिसाळकर सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई सुद्धा या ठिकाणी वाढण करतात आहे। माननीय श्री संजयजी पिसाळकर सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सरांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। कारण सर पहिल्यांदा आले, याआधी सुद्धा सरांनी बोलून दाखवले, याआधी जर मी आलो असतो तर अजून मी नक्कीच आपल्याला मदतीचा हात दिला असता। संजय पिसाळकर सरांनी सुद्धा आज एक पुन्हा त्यांची तारीख सुद्धा एक बुक केलेली आहे। अभियंता ग्रुपचं विशेष एक आहे की प्रत्येक वेळी नवीन अभियंता या ठिकाणी येतात आणि कायम नंददीपशी जुळतात। हे सर्व जोडण्याचं कार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी गिरी जे इंजिनियर होते, रिटायर्ड झाले, परंतु रिटायर्ड झाल्यानंतर मी समाजासाठी, समाजाचंही देणं लागतो या हिशोबाने, या वृत्तीने या ठिकाणी जुळलेले आहेत। आणि संदीपजी गिरी सर जेव्हापासून जुळले तेव्हापासून अभियंता सर्व ग्रुप या ठिकाणी जुळून आहे। मागच्या वेळी आपण नवीन ठिकाणी होत असलेल्या निवारा केंद्रावर सुद्धा अभियंता ग्रुपने सर्वांनी त्या ठिकाणी भेट दिली, अगदी आनंदाने त्या ठिकाणी शुभेच्छा, नंददीप फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या। नंददीप फाउंडेशन करीत असलेले कार्य अगदी भन्नाट आहे। आज आलेले माननीय सुरेशजी मानकर सरांनी सुद्धा मागच्या वेळी मुलाचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला होता, परंतु तो काही कारणास्तव माझा मोबाईल फुल झाल्यामुळे तो अन्नदानाचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर
टाकू शकलो नाही, परंतु सरांचे सुद्धा मनापासून आभार. आणि कोणाचा व्हिडिओ आला नाही आला तरी कोणीही तगादा लावत नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण प्रत्येक जण फोटोसाठी किंवा व्हिडिओसाठी ते या ठिकाणी जुळत नाही, तर या ठिकाणी मनाने, मोठ्या मनाने, श्रीमंताच्या मनाने या ठिकाणी जुळतात, या ठिकाणी सर्व हातभार लावतात. हे सर्वात महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य आपण सर्व करत आहात. माननीय श्री संदीपजी गिरी सर पाहतो आहे आपण या ठिकाणी. संदीपजी गिरी आहेत पिवळ्या ड्रेसमध्ये, जे बंगाली घालून आहेत ते आहेत संदीपजी गिरी. साईडचे आहेत व्हाईट शर्टमध्ये मान्य किशोरजी नागरे सर. वैष्णोदेवी पिसाळकर ताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. सहपरिवार, सहकुटुंब परिवार येऊन या ठिकाणी खऱ्या गरजूंना, ज्यांना खरी अन्नाची गरज आहे, अनेक जण कार्यक्रम करतात, ज्यांच्या पोटात भूक नसते, ज्यांच्या घरी सर्व काही असते, अशांना जीव घालतात. परंतु या ठिकाणी काही वेगळंच आहे. या ठिकाणी अभियंता ग्रुपने ठरवलं की माझा जन्मदिवस मी घरी केक कापून किंवा कोणालाही ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांना न देता त्या खऱ्या गरजूंना, ज्यांना खरी अन्नाची गरज आहे, जे रस्त्यावर भटकत होते, जे निराधार होते, जे मानसिक संतुलन हरवले होते, त्यांचं नाव गाव सुद्धा त्यांना माहीत नाही, अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून चालत असलेल्या सेवेला आपण भोजन सेवा दिली पाहिजे, या हेतूने या ठिकाणी अभियंता ग्रुप जोडलेला आहे. आणि अभियंता ग्रुप या ठिकाणी भोजन सेवेसाठी या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल अभियंता ग्रुप, संपूर्ण ग्रुप व परिवाराचे मनापासून आभार, धन्यवाद. आजपर्यंत नंददीप फाउंडेशनने मित्र हो, आपण सांगण्यात आनंद होते की नंददीप फाउंडेशन या 3 ते 3.5-4 वर्षामध्ये, जेव्हापासून माधुरीताई मळवी मॅडम ज्या नगरपालिका CEO होत्या, मुख्याधिकारी होत्या, त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि खऱ्या गरजूंना या ठिकाणी ही शाळा उपलब्ध करून दिली विना भाडे तत्वावर. आणि हा प्रवास सुरू झाला मित्र. 794 बेघर बांधव आजपर्यंत या ठिकाणी निवारा केंद्रावर दाखल झाले आणि 794 बेघर बांधवांना निवारा दिल्यानंतर अनेक बेघर बांधव अनेक संकटात असताना कचऱ्यातून उचलून आणलेले बेघर बांधव आपण पाहतो या ठिकाणी जे चालतात आहे. हे सर्व फार विचित्र कंडिशन मध्ये असलेले आहेत, ज्यांना घरच्यांनी सुद्धा दूर लोटला असू शकते, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही. काही पेशंट बरे होतात, आम्हाला वाटतं की घरी जाऊन सोडावं, घरी नेऊन सोडावं त्यांना, परंतु त्यांना परिवारामध्ये कोणीही नसतं. त्यावेळी आम्ही त्यांना घरून परत रिटर्न आणतो. तरीही आजपर्यंत या बेघर बांधवांमध्ये बदल झाला. बरेच बेघर बांधव बरे झाले. आज 794 बेघर बांधव दाखल झाले आणि 665 बेघर बांधवांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. आणि पुनर्वसन करण्यात नंददीप फाउंडेशन टीम यशस्वी झालेली आहे. संपूर्ण भारतभरात 16 राज्यामध्ये प्रत्येक बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशनची टीम घरपोच नेऊन सोडते मित्र. नुसतं एसटीत बसून किंवा ट्रेनमध्ये बसून आम्ही वाटी लावत नाही. आम्ही या ठिकाणी विदाई सोहळा करतो. प्रत्येक वेळी पोलीस अधिकारी असो, कोणताही अभियंता असो, इंजिनियर असो, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणावरून विदाई सोहळा केला जाते आणि त्यांना रीतसर रोटरी क्लब यवतमाळ, रोटरी क्लब मिल्टनने दिलेली वाहनामध्ये बसवून त्यांना रीतसर त्यांच्या घरपोच पटना, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल अशा राज्यापर्यंत, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर नेपाळ, बांगलादेश पर्यंत आपले वाहन जाऊन त्यांना सुखरूप घरापर्यंत पोहोचून दिलं जाते. हे विशेष कार्य आहे. परिवाराचा त्यावेळी आधार कार्ड घेतला जातो, त्यांची माहिती घेतली जाते आणि ज्यांना परिवारच नाही त्यांना परत आणलं जाते. कारण त्यांना जर आई वडील नसेल आणि ते जर पुन्हा बेघर होत असेल तर त्यांना घरी सोडलं जात नाही. असे काही बेघर बांधव नंददीप फाउंडेशन निवारा केंद्रावर झालेले आहेत. ज्या ठिकाणी 100 रुग्ण असे आहेत की त्यांना आई वडीलच नाही. काही मतिमंद आहेत, काहींनी कंटाळून त्यांना रस्त्यावर सोडून दिलेलं आहेत. ते तर कायमस्वरूपी नंददीप फाउंडेशन येथे निवारा घेणार आहेत. आपण पाहतो या ठिकाणी नंददीप फाउंडेशन. आपण नक्कीच लाईक केलं नसेल नंददीप फाउंडेशनचे यूट्यूब चॅनल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सेवा 10 लोकांपर्यंत पोहोचेल. 10तून 5 जुळेल आमच्याशी आणि 5 जुळणार नाही. परंतु आपल्या माध्यमातून आपण जर व्हिडिओ व्हायरल केला तर आपल्या माध्यमातून हा अन्नदानाचा व्हिडिओ 100 लोकांपर्यंत पोहोचवा आणि खऱ्या गरजूंना, खऱ्या बेघर, निराधार, निराश्रितांना मायेचा घास द्या, हीच आम्ही कळकळीची विनंती करतो.
मित्रांनो, नंददीप फाउंडेशन नुसतं अन्नदानच करत नाही, तर नंददीप फाउंडेशन रस्त्यावर कचऱ्यात पडलेल्या बेघर बांधवांच्या काही बेघर बांधवांच्या पायामध्ये किडे पडलेले असतात, काहींचे हातात किडे पडलेले असतात, काहींच्या पायात किडे पडलेले असतात, काहींच्या डोक्यामध्ये किडे पडलेले असतात, जखमा झालेले असतात, त्या जखमामध्ये पस भरलेला असतो, किडे पडलेले असतात. अशा बेघर बांधवांना कुणीही जवळ करत नाही. ज्यांच्या 20 फूट अंतरावरून त्यांच्या शरीराचा वास येतो, अशा बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशन निवारा देते, त्यांना अन्न देते, त्यांना कपडे देते. आणि हे कपडे, अन्न, हे सर्व काही देतात ते तुमच्या दानामधून आलेलंच आपण या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतो करतो. नंददीप फाउंडेशन एक माध्यम आहे, पण विश्वासाचं माध्यम आहे, आणि विश्वासाने सर्व लोक चळवळ याची झालेली आहे, आणि सर्व मिळून हे कार्य यवतमाळमध्ये आज सुरळीत, अगदी जोमाने, न थकता, न थांबता, न हारता या ठिकाणी चालते आहे. कारण आपण सर्वांनी मदत केल्यामुळे हे कार्य अखंड तेवत आहे. यवतमाळमध्ये आज नंददीप फाउंडेशनची प्रत्येक ठिकाणी चर्चा होते की मदत करायची तर कुणाला, मदत करायची तर नंददीप फाउंडेशनला. हा एक स्लोगन यवतमाळमध्ये तयार झालेला आहे. प्रत्येक जण, गरीब असो वा मोठा, प्रत्येक जण नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आताचा काल आम्ही नंददीप फाउंडेशनच्या नवीन निवारा केंद्रातील